अमेरिकेला पूर्वीपासूनच वाटत आलेलं आहे की इराणने आपला न्यूक्लिअर एनरिचमेंट प्रोग्राम हा थांबवला पाहिजे म्हणून, आणि त्याच्यासाठी त्यांनी काही वर्ष अगोदर सँक्शन सुद्धा लागले होते. म्हणजे इराणसोबत व्यापार करणारे जे काही देश आहेत त्या देशांवर दबाव आणला होता आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही इराणशी व्यापार करणं तात्काळ थांबवा म्हणून. आता कशासाठी हे केलं गेलं होतं? का इराणची आर्थिक परिस्थिती खालावली पाहिजे आणि अमेरिकेच्या दबावाला बळी पडून इराणने आपला न्यूक्लिअर एनरिचमेंट प्रोग्राम जो आहे तो थांबवला पाहिजे. कारण अमेरिकेला असं वाटत होतं की इराणकडे जर अण्वस्त्र आली तर याचा कधी ना कधी वापर होण्याचा धोका अमेरिकेच्या विरुद्ध हा संभव शकतो. त्यामुळे अमेरिकेने इराणवर वेगळे प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू असताना अमेरिकेला जे काही वाटत होतं की या 3 जागांवर इराणची न्यूक्लिअर एनरिचमेंट फॅसिलिटी लोकेटेड आहे, त्या 3 जागांवर अमेरिकेने हल्ला केलेला आहे. मात्र आजच्या घडीला रिपोर्ट अशी आहे की अमेरिकेने जरी त्या 3 न्यूक्लिअर एनरिचमेंट साइट्सवर हल्ला जरी केलेला असला तरीही फारसं डॅमेज तिकडे झालेलं नाहीये आणि इराणचा जो काही न्यूक्लिअर एनरिचमेंट प्रोग्राम आहे तो बंद पडलेला नाहीये, तो काही महिने मागे गेलेला आहे. तर अमेरिकेच्या हल्ल्याने चवताळून इराणच्या पार्लमेंटने अनाऊन्स केलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होणारा जो काही व्यापार आहे त्यावर बंदी आणली गेली पाहिजे म्हणून. आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची जर तुम्ही लोकेशन बघितली तर गल्फ ऑफ ओमानला आणि पर्शियन गल्फला जोडणारा एक निमुळतीशी वाट आहे आणि तिची सर्वात कमी जी रुंदी आहे ती फक्त 33 किलोमीटरच्या आसपास आहे. तर इराणच्या संसदेने हा ठराव पास केला, मात्र त्याची अंमलबजावणी होईल की नाही ते इराणच्या सुप्रीम लीडर्स ठरवतीलच. पण हे जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून निर्यात होणारी तेल वाहतूक जर बंद झाली तर आखाती देशांमधून ज्यात की सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि कतर या देशांमधून होणारी एकूण जे 84% तेलाची वाहतूक आहे जे काही एशियन कंट्रीजला जात असते ती पूर्णपणे थांबू शकते, कारण दुसरा कोणताही इतर पर्यायी मार्ग उपलब्ध नाही आहे. आणि भारताच्या कंटेक्समध्ये जर आपण बघायचं झालं तर भारताला लागणारं जे काही तेल आहे त्यातलं 2/3 तेल जे आहे ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून येत असतं आणि भारताला लागणारा जे काही लिक्विफाईड नॅचरल गॅस आहे त्याचा 50% पुरवठा हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होत असतो. आता मिनिस्टर ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांनी डिक्लेअर केलेलं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जरी चोक झाला तर त्याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही, कारण वेस्टर्न हेमिस्फिअर मधून होणारी जी तेलाची वाहतूक आहे ती सुरळीत आहे आणि अलीकडेच त्या वेस्टर्न हेमिस्फिअर मधल्या देशांनी आपला तेलाचा जो उत्पादन आहे ते वाढवलेलं आहे. मात्र मार्केटने याची धास्ती खाल्लेली आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होणाऱ्या व्यापारावर जर इराणने बंदी आणली तर त्यामुळे जागतिक इन्फ्लेशनवर परिणाम होऊ शकतो आणि पर्टिक्युलरली इंडियन इन्फ्लेशनवर त्याचा काय परिणाम होईल याचे काही आकडे समोर आलेले आहेत. ते म्हणतायत की जर तेलाच्या किमती $10 पर बॅरलनी वाढल्या तर भारताच्या इन्फ्लेशनवर त्याचा 35 बेसिस पॉईंटने इम्पॅक्ट पडणार आहे आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर त्याचा परिणाम पडणार आहे. म्हणजे सर्वसामान्यांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या महागत जाणार आहेत.